नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाच्या बाजारभावात मागच्या काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली आहे. खुल्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा देशभरामध्ये 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. हमीभावापेक्षा आजही भाव कमी आहेत. दुसरीकडे सीसीआयची खरेदी देखील वेगानं सुरू आहे. आता डिसेंबर महिना संपत आलाय. मग नेमकं जानेवारीमध्ये कापूस बाजारात काय घडू शकतं, तसंच आतापर्यंत सीसीआयनं किती खरेदी केली आहे, याचा आधार आपल्या कापूस बाजाराला कसा मिळू शकतो, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवात करूयात कापूस बाजारभावापासून. जसं सुरुवातीला सांगितलं की सध्या देशभरामध्ये कापसाचा सरासरी बाजारभाव हा आपल्याला 7,300 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये बाजारभाव हे काही बाजारांमध्ये अधिक दिसून येत आहेत. म्हणजे 7,700 रुपयांपासून 7,900 रुपयांचा दर हा काही बाजारांमध्ये आपल्याला दिसून येतोय. परंतु गुजरात, त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक तसंच राजस्थान या राज्यांमधला सरासरी बाजारभाव आपल्याला 7,100 ते 7,600 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता बाजारामधली आवक वाढलेली आहे. म्हणजे आपण जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या तुलनेत विचार केला तर डिसेंबरमधली आवक ही काहीशी अधिक दिसते. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं दिलेल्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये आतापर्यंत म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आतापर्यंत जवळपास 1,20,00,000 गाठी म्हणजे 120 लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. आता बाजारामधली आवक जरी आपल्याला यंदा जास्त दिसत असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये आवकेचा दबाव हा कमीच दिसून येतोय. आता बाजारामध्ये आवक कमी दिसून येते तरी देखील कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी 7,710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 8,110 रुपये हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. तरी देखील आज रोजी देखील कापसाचे बाजारभाव 500 ते 800 रुपयानं कमी आहेत. या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना कापूस विकणं परवडणारं नाही आहे. कारण कापसाचं उत्पादन खर्च वाढलेला आहे, उत्पादन कमी झालेलं आहे आणि बाजारभाव कमी आहेत. आता वेगवेगळ्या राज्यांमधलं जसं सुरुवातीला सांगितलं की तफावत आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमधल्या दरात दिसून येते. या परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबले की पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं कापसाच्या बाजारामध्ये काय होऊ शकतं. तर यंदा कापूस बाजारामध्ये जो काही महत्त्वाचा घटक ठरणार आहे किंवा कापूस बाजाराचं जे काही अस्तित्व टिकून आहे ते सीसीआयच्या खरेदीवर टिकून आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतर कापसाचे बाजारभाव कमीच आहेत. उद्योगांची सुरुवातीपासून मागणी आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव कमी आहेत, म्हणजे भारतातले जास्त आहेत. त्यामुळं आयात जर जास्त प्रमाणात झाली तर देशातले भाव कमी होतील आणि कापड उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धा करणं शक्य होईल. उद्योगांनी सांगितलं की भारतापेक्षा पाकिस्तान, बांगलादेश, चीन, व्हिएतनाम या देशांमध्ये कापसाचे भाव कमी आहेत. त्यामुळे कापडाचा उत्पादन खर्च देखील कमी आहे आणि जे काही निर्यात बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये भारतीय निर्यातदारांना स्पर्धा करणं शक्य होत नाही. आता दुसरीकडे जर आपण आपल्या शेतकऱ्यांचं गणित पाहिलं तर सध्याचा बाजारभाव देखील आपल्या शेतकऱ्यांना परवडत नाही. कारण उत्पादन खर्च वाढला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे. उद्योगांनी मागणी केलेली आहे की केंद्र सरकारनं कापूस आयात शुल्क जे 31 डिसेंबरपर्यंत काढलेलं आहे त्याची मुदत आणखीन वाढलोय, म्हणजे कायमस्वरूपी हे आयात शुल्क काढून टाकावं. मग आता खरंच केंद्र सरकार याविषयी काही निर्णय घेणार आहे का? जर केंद्र सरकारनं याविषयी काही जर निर्णय घेतला तर त्याचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या बाजारावरती होणार आहे. आता सुरुवातीला आपण बघूयात की पुढच्या 7-8 दिवसांमध्ये काय घडू शकतं. तर पुढच्या 7-8 दिवसांमध्ये म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत बाजारामधली परिस्थिती फारशी बदलण्याची शक्यता नाही आहे. कारण केंद्र सरकारनं आतापर्यंत तर 31 डिसेंबरनंतर काय धोरण राहील हे जाहीर केलं नाही. त्यामुळं जोपर्यंत केंद्र सरकार आपलं धोरण जाहीर करत नाही तोपर्यंत तरी पुढचे 7-8 दिवस कापूस बाजारभाव आपल्याला स्थिर दिसू शकतो. सध्याची परिस्थिती अशी आहे की बाजारामध्ये येणारा जास्तीत जास्त कापसाची खरेदी सीसीआय करतं. सीसीआयनं आतापर्यंत जवळपास 50 लाख गाठी एवढी खरेदी केली आहे. त्यापैकी जवळपास 12 ते 13 लाख गाठी कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झाला. तेलंगणामध्ये 20 ते 21 लाख गाठींच्या दरम्यान खरेदी झाल्याचं सांगितलं जात आहे. सीसीआयने दिलेल्या माहितीनुसार मागच्या 10 ते 12 दिवसांमध्ये जवळपास 17 ते 18 लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता की सीसीआय रोज जवळपास 1 लाख गाठींच्या दरम्यान कापसाची खरेदी करते. बाजारामध्ये येणारा जवळपास 60 ते 70% कापूस सीसीआय खरेदी करते. त्यामुळं उद्योगांना खुल्या बाजारामध्ये कापूस कमी मिळतोय आणि खुल्या बाजारामध्ये कापूस कमी असल्यामुळं साहजिकच खुल्या बाजारात देखील दर वाढले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कापसाचा सरासरी बाजारभाव राज्यामध्ये 6,900 ते 7,300 ते 400 रुपयांच्या दरम्यान होता. म्हणजेच मागच्या 20 ते 25 दिवसांमध्ये आपल्याला कापूस दरामध्ये 300 ते 400 रुपयांची सुधारणा दिसून आली आहे. आता सीसीआयची खरेदी यंदा वेगानं सुरू राहणार आहे. सीसीआयच्या खरेदीचा आधार बाजाराला कायमस्वरूपी राहील. परंतु खुल्या बाजारामध्ये नेमकं केंद्र सरकारचं धोरण काय राहतं याचा परिणाम आपल्याला जानेवारीच्या दरम्यान दिसू शकतो.
म्हणजे जानेवारीचा बाजारभावाचा अंदाज घेताना आपल्याला केंद्र सरकारचं कापूस आयातीचं धोरण काय राहतं हा देखील घटक बघावा लागेल. 31 डिसेंबर नंतर जर केंद्र सरकारनं आयात शुल्क लागू केलं तर साहजिकच याचा लगेच आधार आपल्या कापसाच्या बाजाराला मिळेल. परंतु केंद्र सरकारनं शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली किंवा आणखीन काही वेगळं धोरण केलं की ज्यामुळे कापूस आयात देशामध्ये वाढेल तर त्याचा मात्र आपल्याला बाजारावरती काहीसा नकारात्मक परिणाम दिसून येईल. कारण खुल्या बाजारामध्ये जे शेतकरी कापूस विकत आहेत त्यांचे बाजारभाव कमी होण्याची शक्यता आहे, सध्याच्या पातळीवर कमी होण्याची शक्यता आहे. परंतु ही परिस्थिती जास्त दिवस राहणार नाही, कारण एकतर यंदा उत्पादन कमी झालेलं आहे, दुसरीकडे CCIची खरेदी सुरू आहे. त्यामुळं जानेवारीमध्ये खुल्या बाजारामधले जे कापसाची आवक आहे ते आणखीन कमी होत जाईल. म्हणजेच केंद्र सरकारनं धोरण जरी बदललं तरी देखील त्याचा फारसा परिणाम आपल्याला दीर्घकाळ म्हणजे जास्त काळ बाजारावरती दिसून येणार नाही. यंदाचं कापूस बाजाराचं गणित हे काहीसं वेगळं आहे, कारण उत्पादन कमी आहे. उद्योगांनी जरी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त आहे तरी देखील देशातल्या कापसाचा वापर हा गेल्या वर्षी तुलनेमध्ये फार मोठा कमी होण्याची शक्यता नाही आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आधीच व्यक्त केलेला आहे. एकंदरीतच पुढच्या टप्प्यात म्हणजे जानेवारीमध्ये कापूस बाजार हा आपल्याला काहीसा सकारात्मक दिसू शकतो. परंतु सरकारचं धोरण जर आणखीन काही वेगळं असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्याला निश्चितच काही दिवस बाजारावरती दिसू शकतो. थोडक्यात आपल्याला जानेवारीसाठी सरकारच्या धोरणाकडे लक्ष ठेवावं लागेल. जानेवारीमध्ये कापसाच्या बाजारामध्ये काहीशी सुधारणा अपेक्षित असली तरी आज रोजी जे शेतकरी कापूस विक्री करू इच्छितात त्या शेतकऱ्यांसाठी हमीभावानं विक्री हा चांगला पर्याय निश्चितच आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कापूस बाजारामधल्या घडामोडी नेमक्या काय राहतील, सरकारचं धोरण कसं बदलतं, त्याचा आपल्या बाजारावरती कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती आपण त्यावेळी नक्कीच घेऊ. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.